दर दर मुक्काम, देव जिकडे तिकडे निळवट्ट। जहाँ ले चलोगे वही मैं चलूंगा, जहाँ ले चलोगे वही मैं चलूंगा। जहाँ शाम रख दोगे, जहाँ प्रभु रख दोगे वही मैं रहूंगा। जहाँ ले चलोगे वही मैं चलूंगा। अशा पद्धतीने हे निळवंट स्वामींच्या सोबत कुठे माहितीने, कधी माहितीने, कुठे थांबायचं माहितीने। जिथे स्वामी थांबले तिथं थांबले, जिथं झोपले तिथे झोपले, जिथून चालू लागले तिथून चालू लागले। दरपोच दर मुक्काम करत भांडाऱ्याहून स्वामी मनसर मौदा या गावाला आले। नागपूर जिल्ह्यातल्या मौद्या या गावापर्यंत स्वामी आले। नेहमीप्रमाणे हा दिनक्रम ठरला होता, काहीच वेगळं काहीच नाही। वेळ प्रसंगी जेव्हा स्वामींना त्यांनी काही विचारलं तेव्हा स्वामी त्यांना दोन शब्द निरूपण करायचे, पण ते खूप नसल्यासारखंच निरूपण करायचे, किंवा त्यांना काही प्रसंग वाटला तर तेवढं होतं, बाकी काहीच नाही। देवही शांत आणि भक्तही शांत। कारण काय त्याला, देवही शांत का आणि भक्तही काय सांग। ज्याला इशाऱ्याने, ज्याला उठण्या बसण्याने सर्व गोष्टी कळतात त्याला सांगायची गरजच काय। ज्याला काही न बोलताच सगळं कळतंय त्याला सांगायची गरज आहे का। निळभट्टांना काही सांगायची गरजच नव्हती, सगळे इशाऱ्यावर कळत होतं। सगळी सेवा दास्य स्वामींचा प्रत्येक मनोधर्म, स्वामींना कुठे जायचं काय करायचं सगळं त्यांच्या स्वामींच्या उठण्या बसण्यातून कळत होतं। आणि असे करत करत ते मौदा या गावाला पोहोचले। नागपूर जिल्ह्यातल्या मौदा या गावाला पोहोचले। नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळेस मुक्कामाच्या ठिकाणी एका छोट्याशा देवळात गेले असताना स्वामींना एक चांगली जागा बघितली, स्वच्छ जागा केली आणि तिथे स्वामींना झोपण्यासाठी ते आपलं धोतर अंथरायला गेले। थोडीफार धूळ असेल ती झटकाय गेले, तेवढ्या झटकत असताना त्यांच्या बोटाला काहीतरी चावल्याचा त्यांना कळलं। काहीतरी चावलंय आपल्या बोटाला असं कळलं। काय चावलं बघायला गेले, आता तिथे काय आपला मोबाईल काढला, टॉर्च लावली, कळलं आपल्याला चावलं आणि लक्षात आली इंगळी चावली। इंगळी चावण्याचं दुःख काय असतं, ज्याला विंचू चावलं ना त्याला कळतं। इंगळी चावल्याच्या अगोदर विंचू चावलेलं असतं ते इंगळीचं चावलं, मरणांतिक वेदना होतात। कदाचित जर त्या वेदना सहन करण्याची शक्ती नसेल तर त्यात अंतही होऊ शकतो। विंचवाने माणूस मरत नाही, पण इंगळीने माणूस मरू शकतो। त्या ठिकाणी त्यांना इंगळी चावली, त्यांनी सहन करायचा प्रयत्न केला। स्वामींना ते झोपायचं असं टाकून दिलं, वेदना होत आहे, मात्र स्वामींना सांगितलं देवा तुम्ही झोपा। देवाला सांगितलं नाही, देवा मला इंगळी चावली नीट कर। त्यांना माहित होतं परमेश्वर आहे, समर्थ आहे, करू शकतात, मात्र म्हटले नाही। निळवट्ट देवाला म्हटले नाही की देवा माझी इंगळी चावलेली आहे ती नीट कर, काहीच बोलले नाही। वेदना वाढत आहेत, काही सेकंद काही मिनिटाचा तो कालावधी असतो, झर 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 वीज चढत राहताना अख्खा अंग वेदनांनी तडफडतो, माणूस वेदनांनी अक्षरशः तडफडतो। मी आंबोलीलाच एका भिंगारकर दादा म्हणून होते, त्यांना इंगळी चावलेली बघितली आणि धिप्पाड माणूस, आपले गोविंद भाऊ आहे ना त्यांच्यासारखा मोठा माणूस, पण असा तडफडत होता। इकडे भांडारेकरांना तडफड झालेली आहे, खूप तडफड झालेली। देव बघा, देव सर्वज्ञ, देवाला माहिती आहे ना, देवानं पटकन काय बाळा ठीक आहे तू चावली का, किंवा चावूच द्यायची नव्हती ना। सेवा कोणाची होती, देवाची, मग देवाने चावूच द्यायची होती। देव असा कसा बरं, आपण तर आम्ही देवाला चाललो होतो, आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, आमची गाडी देवाने कोणाला लागू दिलं नाही, कमी जास्त होऊ दिलं नाही, ते नाही आपण बघू, पण गाडीचा ऍक्सिडेंट झालाच करा, तिला 3 लाख रुपये खर्च आहे ना। देवाने या ठिकाणी काहीच बोलले नाही, सर्वज्ञ आहे, माहिती सगळं माहिती, मात्र काही कर्म असतात आणि कधी कधी त्या कर्मांद्वारेच आपली परीक्षा ठरते। या ठिकाणी या निळभट्टांना इंगळी चावल्यानंतर इंगळीच्या वेदनांनीही वेदना असह्य होतात
आणि वेदना असह्य होत असताना देखील ते देवाला म्हणत नाही, शब्दाने म्हणत नाही की देवा मला इंगळी चावली आणि ही चावलेली इंगळीचं विष तुम्ही कमी करा, माझं दुःख दूर करा, मी तुमची सेवा करत होतो, मला या दुःखापासून मुक्त करा, खूप असह्य होते, सहन होत नाही, काहीच बोलत नाही. निळभट्ट एका कोपऱ्यात बसलेले, शांततेने बसलेले, विवळत आहे पण मनातल्या मनात जास्त आवाज नाही. आपण तर थोडं तापलं, अरे बापरे लईच बरं वाटत नाही. इंगळी चावल्यानंतर सगळा गाव जमा करायचे काही काही लोक करतात. आया आणि बापू ते वेगळ्याची पद्धत जर रडायची काढायला लागली ना ती म्हणजे बाबा लईच अनुभव दिसतोय. आश्रमांमध्ये आमच्या असतात तुमच्याकडचे आलेले काही लोक जे वेगवेगळ्या पद्धतीने छोटं असं डोकं दुखो, काय डोकं दुखत, अरे सगळ्यांच दुखतंय. आणि एक व्यक्ती असा असतो की त्याला 102 103 ताप असतो तर तो शांतपणे बोललेला असतो. दुसरा 99 तापावाला आवाज काढत असतो. इकडे या निळभट्टांना इंगळीच्या वेदना पूर्ण नखापासून केसापर्यंत वेदना होत आहे आणि त्या वेदना लाहीलाही होत असते. त्या वेदनांची जी तीव्रता असते ती खूप असते, खूप असते, शब्दात वर्णन करता येत नाही. डोकं दुखते, करंट लागलाय, किती करंट लागलाय, थोडा लागला काय जास्त लागलाय, कोण सांगू शकतं? ज्याला लागलाय तोच, ज्याला लागलाय तोच सांगू शकतो ना की याला इतक्या टक्क्याने करंट लागलाय, हे दुसरं सांगू शकतो कोणी? नाही. इथे वेदना नेमके किती होत्या तर यांना सहन होत नाही इतक्या होतात. जे खंबीर चांगल्या शरीराचे आणि मजबूत मनाचे जे निळभट्ट होते ना त्यांच्याकडून त्या वेदना सहनशीलतेच्या पलीकडे जातात आणि ते मनाने देवाचा धावा सुरू करतात, मनाने देवाचा धावा सुरू करतात. मी एक काव्य केलेलं आहे त्याच्या संदर्भातलं, खूप छान काव्य आहे आणि ते मी युट्यूबला पण टाकलेलं आहे. युट्यूबला टाकलेलं आहे, साध्या सोप्या साध्या शब्दात येते. जेव्हा ते देवाला सांगणार आहेत की देवा माझं या इंगळीचं दुःख दूर करा, असं नाही तर या इंगळीचं दुःख दूर होण्यासाठी तुमची स्तुती करतो देवा, तुमची स्तुती करतो. ती स्तुती केल्याने माझं हे दुःख दूर होणार आहे. पण ती स्तुती करण्याची परवानगी देवाला मागताय. ती परवानगी मागण्या अगोदर ते देवाला काय म्हणत असावे? मनातल्या मनात देवाला मनातल्या मनात काय म्हणत असावे? कदाचित ते मी माझ्या शब्दात सांगितले असं म्हणत असावेत, असहाय्य मरणांतिक, मरणापूर्वीच यातना. असहाय्य होणाऱ्या यातना कशा आहेत? मरणापूर्वीच, मरण आलेलं नाहीये माझं पण मरणापूर्वीच मरणांतिक वेदना यातना मला होत आहे आणि त्या माझ्या हातात, माझ्या पायात, माझ्या डोक्यात होत नाही, माझ्या रोमारोमात होत आहे, पूर्ण सर्वांगात होत आहे. विरोधाभास आहे. हो, विरोधाभासच आहे. कसा विरोधाभास? सूर्याला अंधार ठाऊक आहे का? सूर्याला अंधार ठाऊक आहे का? ज्या ठिकाणी सुगंध आहे तिथे सुगंधाला दुर्गंध माहिती आहे का? जर सूर्याला अंधार ठाऊक नाहीये, जर सुगंधापाशी दुर्गंध नाहीये तर मग आनंद घन परमेश्वरापाशी मला दुःख कसं? प्रकाशाला अंधार माहिती का? नाही ना. तो आनंद निधान आहे, आनंद घन आहे. तो आनंद घन असताना तुझ्या सहवासात, तुझ्या जवळ राहत असताना, तुझी सेवा करत असताना मला या मरणांतिक वेदना यातना मला भोगावं लागतात. हा विरोधाभास नाहीये का? नक्कीच विरोधाभास आहे. या दुःखाची कल्पना तुला नसेल का? नक्कीच असेल. मग जर तुला माहिती तर मला हे वेदना, मला या यातना का होत आहे? पण खरं सांगू देवा, हा तुझाही दोष नाही, तुझीही चुकी नाही, माझं कर्मच, पूर्वजन्माचं कर्मच आहे. तुझ्या सहवासात राहत असताना मला इंगळी चावावी, इंगळी चावल्यानंतर मला वेदना व्हाव्या, वेदना झाल्यानंतर दुःख व्हावं, दुःख झाल्यानंतर तुला काहीतरी मागावं लागतंय. अख्खं आयुष्यभर, पूर्ण जन्मभर कधीच काही मागितलंच नाही, कुणालाच मागितलं नाही, कधीच कुणापर्यंत हात पसरले. आजही तुला मागण्याची जी मला गरज वाटते, मी तुला दुःख दूर कर असं म्हणत नाही, या दुःखाला नष्ट कर असंही म्हणत नाही, पण काहीतरी मागावं लागतं. ते काय मागावं लागतंय तर तुझ्या सहवासात, तुझ्या त्या स्तुती करण्याची परवानगी तुला मागावी लागते. स्तुती करण्याची परवानगी मागावी लागते, पण मागावी ती परवानगी असेलही परवानगी, ती काय खूप मोठी गोष्ट नाही, मात्र काहीतरी मागणंच आहे ना. 1 रुपया मागणं काय, लाखो रुपये मागणं, हात पसरणंच आहे. आज मी तुला मागतोय, काय मागतोय? देवा, तुझी स्तुती करण्याची,
अनुमती मला दे. मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे की तुझी स्तुती केल्याने माझं हे दुःख दूर होणार आहे. मला उपाय माहिती आहे, मी तशीही करू शकतो. मात्र तुझी स्तुती करायची, तू जगाचा मालक आहे. त्या परमेश्वरा तुझ्या स्तुतीवरती, तुझ्या त्या गुणांवरती तुझाच हक्क आहे. जी गोष्ट तुझ्या हक्काची आहे ती मी न विचारता कशी घेऊ? तुला विचारावंच लागेल, तुझी परवानगी घ्यावीच लागेल, म्हणजेच तुला मागावं लागेल, मला हात पसरावा. हे मागणंच आहे. काय मागितलं, किती मागितलं, कसं मागितलं तो मुद्दाच नाहीये. मागावं लागतंय. नाही मागितलं मी, कधीच काही मागितलं मी, प्रसंगी दुःख भोगलं पण कधी कुणाला शब्दाने काही मागितलं नाही. उभं आयुष्य देतच आलो होतो. मी जे मिळवलं ते माझ्या कर्तृत्वावरती, सांसारिक गोष्टी जे मिळवल्या ते मी माझ्या कर्तृत्वावरती मिळवल्या होत्या. आजपर्यंत फक्त देतच आलो होतो. आज तुला मागावं लागतंय. कदाचित तू असंही म्हणू शकतो, हो का, तू माझी सेवा करतोय, तू माझ्या सन्निधानात राहतोय म्हणून तू माझी स्तुती करतो, दुःख दूर करतोय, म्हणजे तू स्वतःचा माझ्यावर हक्क समजतोय का, असं देवा तू म्हणू शकतोस. परंतु नाही देवा, जी स्तुती तुझी आहे, जे गुण तुझे आहे ते तुझेच आहे, पण तुझी परवानगी मला दे की मी तुझी स्तुती करतो. माणसाकडून, माझ्याकडून, आपल्याकडून असं होतं का? जर माझं डोकं दुखतंय, मी डोकं दुखत असताना घरात गोळी आहे, कुठली गोळी आहे, कशी गोळी आहे, ती गोळी घ्यायची माझी जरी नसली, घरातली आहे, भावाची आहे, दुसऱ्याच्या घरातली, त्या गोळीवर हक्क जरी नसला तरी मला माहिती आहे की या गोळीने माझे दुःख दूर होणार आहे, माझं डोकं दुखी थांबणार आहे, तर आपण विचारत नाही, घेतो, घेऊन टाकतो. त्याच्यात काय विचारायचं? गोळी घ्यायची, याच्यासाठी काय विचारायचं? पण या निळभट्टांनी देवाला विचारलं, तुझी स्तुती करू का? तुझी स्तुती केल्याने माझं हे इंगळीचं दुःख नष्ट होणार आहे, इंगळीचं दुःख दूर होणार आहे. पण शेवटी तुझीच स्तुती आहे ना, तिच्यावर माझा हक्क नाहीयेच, माझी मालकी नाहीयेच. त्याच्यासाठी तुला विचारावंच लागलं, तुला मागावंच लागलं. किती श्रेष्ठ मनाचा हा भक्त होता. देवाला दुःख दूर कर असं म्हणत नाही, वेदना शांत कर असं सांगत नाही. देवाचे श्रीचरण धरून तक्रारही करत नाही की देवा मी तुझीच सेवा करत असताना, तुलाच झोपण्यासाठी आसन अंथरून टाकत असताना मला ही चावलीच कशी, चावायला नको होती असंही काही म्हणत. काहीच मी देवाबद्दल चकार तक्रार नाही, मनातूनही नाही, शब्दानेही नाही. माझं कर्म असं म्हणून देवाला स्तुती करायची परवानगी. हा भक्त काय करतो? देवाला स्तुती करायची परवानगी मागतो की देवा मी तुझी स्तुती करतो, फक्त तू हो म्हणत असशील तर. परवानगी दे म्हणजे काय? तू जर नाही म्हटला आणि माझी स्तुती करू नको, नाही करणार मी, या दुःखात संपलो तरी चालेल, या दुःखामध्ये मेलो तरी चालेल, या दुःखामध्ये माझा प्राणाचा अंत झाला तरी चालेल, मात्र मी तुला किंतु परंतु थोडंही बोलणार नाही. तू जर स्तुती कर म्हणत असला तरच मी स्तुती करतो, नाहीतर करणार नाही. ही मनस्थिती किती मोठी श्रेष्ठ आहे त्या भक्ताची, आणि त्या मनस्थितीपर्यंत जाण्यासाठी मागची पूर्वजोड किती मोठी असावी. आपण थोडं थोडं काही दुखलं, डोकं दुखलं, काही दुखलं, देवाला विडा ठेवतो, देवा या विड्यामध्ये माझं डोकं दुखणं थांबव, माझ्या मुलाला, माझ्या घरातल्याला अमका तमका रोग झालेला तो थांबव, कोरोना जवळ आलेला त्याच्यापासून सगळ्या कुटुंबाचं रक्षण कर, माझ्या कुटुंबात नाही, माझ्या बहिणीचं, माझ्या मामाच्या मुलाचं, सगळ्यांचं रक्षण कर. आपण सतत मागत असतो, सतत मागत असतो. त्या निळभट्टांनी शब्दांनी सुद्धा काही मागितलं नाही. किती मोठी गोष्ट असते, किती मनस्थिती असावी. स्वामी त्यांना सांगतात, ठीक आहे बाळा, कर तू स्तुती माझी कर, मलाही ठाऊक आहे तुझ्या मनात काय घालमेल सुरू आहे, मला ठाऊक आहे, पण तू तितका श्रेष्ठ उच्च प्रतीचा आहे म्हणूनच तुला मी सन्निधानात ठेवलंय ना. या जगामध्ये खूप सारे जीव, अनंत जीव आहे, जिकडे तिकडे जीवच पसरले आहे, परंतु त्यांना मी सन्निधान नाही दिलं, मी तुलाच सन्नी दिलेले आहे. भांडारेकर निळभट्ट तुम्हाला सन्निधान दिलं, तुझी श्रेष्ठता मला माहिती, कर तू स्तुती कर. आणि निळभट्ट स्तुती करायला सुरुवात करतात. स्तुती जशी 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 स्तुती करायला लागतात तशी तशी दुःखाची तीव्रता कमी होते, तीव्रता कमी होते, स्तुती वाढते, स्तुती वाढते, तीव्रता कमी होते दुःखाची, आणि हळूहळू 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 सगळं दुःख दूर होतं. परमेश्वराच्या एका शब्दाने, परमेश्वराच्या कुठल्याही इशाऱ्याने, परमेश्वराच्या फक्त मनोधर्माने ते दुःख नष्ट झालं असतं.
मात्र फुकटचं काहीच नाही. मी तुझी स्तुती करतो म्हणजे काहीतरी देतोय त्याच्या बदल्यात हे दुःख दूर होणार आहे. दुःख दूर कसं होणार आहे? त्याच्या बदल्यात होणार आहे. आणि मग ते निळभट्ट स्तुती करतायत, दुःख निवृत्ती होते. आणि जेव्हा दुःख निवृत्ती होते त्या स्तुतीच्या भरातच त्यांना झोप येते. त्या झोपेच्या याच्यात कधी दुःख निवृत्ती होते त्यांनाही कळत नाही. परमेश्वराकडे आपण एवढ्या श्रद्धेने वागतो, आपण परमेश्वराकडे एवढ्या समर्पित भावनेने जातो का? आपण विडा ठेवत असताना असं म्हणतो का, देवा माझं हे संकट आहे, तुला निवडावंस, तुला जर दूर करावंसं वाटत असेल तर कर. आपण असं नाही, गरज जणू काही धमकी देत असतो देवाला. आपण हा विडा वाहतोय, माझं दुःख दूर कर, ही धमकीच तर नाही. आपण असं म्हणतो का, देवा माझं कर्म आहे, मी मागच्या जन्मात काही पाप केला असेल त्यामुळे हे उभं राहिलेलं आहे, मी तुला विनंती करतो, तू जर माझ्यावरती प्रसन्न असेल, तू कृपाळू आहे, तुला जर वाटत असेल की मला या दुःखातून मुक्ती मिळावी तर माझं दुःख दूर कर. असं आपण म्हणतो का? नाही. माझं काम झालंच पाहिजे, फुक्कट नाही, देतोय तुला मी, अशीच कुठेतरी आपली भावना असते. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही म्हणाल हे तुम्ही आपण मान्य करणार नाही, पण इनडायरेक्टली आपण हे दिलंय, एका हाताने दिलंय ना, दुसऱ्या हाताने मला परत दे, माझं दुःख निवृत्ती, माझं काम कर. जेव्हा निळभट्टांच्या या मनस्थितीचा विचार केला, या लीळेला जर आपण समजून घेतलं ना, मग कळतं ते निळभट्ट का होते, आपण इथे का आहोत, ते देवाच्या सन्निधानात का होते, आपण इथे का आहोत, त्यांना देव मिळाला आपल्याला का मिळत नाही, त्यांनी संसार सोडला आपण का संसार गुरुपटून पडलो. या सगळ्या गोष्टींची उकल तेव्हाच होते जेव्हा ही आपण लीळा समजली. आणि या निळभट्ट भांडारे काय 16 वर्ष देवाच्या सहवासात आहे. असं नाहीये दिवसातले 2 तास आहे आणि 22 तास नाही, 24 तास देवासोबत आहे. देव जिकडे जातील देवाच्या प्रत्येक सेवेत आहे. आणि एवढं असतानाही त्यांनी देवाला कधी पाठ दिसून येईल. किती वागण्याची दक्षता असेल, किती निगुतीपूर्वक म्हणजे लक्षपूर्वक लक्ष ठेवून वागत असतात. ही भक्ती त्यांची श्रेष्ठ होती. आपल्याला त्या भक्तीतलं त्यांच्या वागण्यातलं तेवढं श्रेष्ठत्व अंगी यावं यासाठी आपण काय करू शकतो? आपण आपल्या भक्तीत हळूहळू थोडं काहीतरी वाढवू शकतो. आणि एक दिवस असाही येऊ शकतो की आपणही त्या निळभट्टांसारखं स्वामींच्या सन्निधानाला